नमस्कार, मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोन पे मध्ये आपलं स्वागत आहे. राज्याच्या राजकारणात आणि जिल्ह्याच्या राजकारणात इलेक्टिव्ह मेरिटच्या जोरावर आपलं स्थान वर्षानुवर्षे टिकून ठेवणं हे सोपं काम नाही. विखे पाटलांच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे जिल्ह्याच्या राजकारणात कार्यरत आहेत. खरं म्हणजे ते जे जिल्ह्यात ज्या पद्धतीने राजकारण करीत आहेत त्याचा जर अभ्यास केला तर या गेल्या 4.5 वर्षामध्ये म्हणजे खासदारकीची त्यांची कारकीर्द अवघ्या 4.5 वर्षांची. या 4.5 वर्षाच्या कारकिर्दीत आपल्या घराण्याचा जो वारसा आहे, जी त्यांची राजकीय ताकद आहे, तिचा पुरेपूर वापर करत ते थेट भाजपचे रणनीतिकार अमित भाई शहा आणि पंतप्रधान म्हणजे भाजपचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाऊन पोहोचले. नुसते जाऊन पोहोचले नाही तर त्यांचे इथे 2-3 त्यांनी मेगा इव्हेंट घेतले. संरक्षण मंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत सुद्धा एक मोठा कार्यक्रम घेतला. त्या सांगायचा मुद्दा हा की या 4.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी संसदेत केलेली काही भाषणं गाजली. त्यांची हिंदीवरची कमांड, इंग्लिशवरची कमांड, काही व्हायरल झालेली लोकसभेतली त्यांची भाषणं ही गेल्या 4.5 वर्षातली अगदी डोळ्यासमोर दिसणारी त्यांची कामगिरी आहे आणि ही त्यांनी पहिल्याच पदार्पणात केली आहे. नगर दक्षिण आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा त्यांच्या केंद्रस्थानी असतो. त्यांचा दोन्हीकडे संचार असतो. कमी अधिक प्रमाणामध्ये सातत्याने संपर्क असतो. आता योगायोग बघा, आज थिंक बॅक नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे आणि त्यावर सी वोटरचे जे प्रमुख आहेत यशवंतराव देशमुख, जे की ज्यांचा म्हणजे सी वोटर हा सर्वाधिक विश्वासार्ह समजला जातो. सर्व राजकीय पक्ष व मोठे मोठे राजकीय नेते त्याची दखल घेतात. मीडियामध्ये सुद्धा त्याची सर्वाधिक विश्वासार्हता आहेत. या सी वोटर सर्वेचे प्रमुख यशवंतराव देशमुख यांची मुलाखत झाली. त्यांनी एक नवीन मुद्दा मांडला. नवीन मुद्दा हा होता की ते सांगायचे, यापूर्वी आम्ही अँटी इन्कम्बन्सी हा एकमेव फॅक्टर सर्वेक्षण करताना गृहीत धरायचो. मीडियामध्ये सुद्धा तोच पॅटर्न गृहीत धरून सर्वेक्षण म्हणा किंवा एखाद्या निवडणुकीचं नेत्याचं, राज्य सरकारचं, केंद्र सरकारचं अवलोकन केलं जायचं. अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरमुळे पराभव होईल की अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरमुळे आणखीन काय काय होईल असं डोळ्यासमोर ठेवून एखाद्या निवडणुकीचं आकलन केलं जायचं. आता मात्र प्रो इन्कम्बन्सी फॅक्टर उदयाला आला आहे. लोक विधानसभेला, लोकसभेला, महानगरपालिकेला, पालिकेला, ग्रामपंचायतीला वेगवेगळं मतदान करतात. आपली लोकशाही मॅच्युअर्ड झालेली आहे म्हणून प्रो इन्कम्बन्सी फॅक्टर नव्याने उदयाला आलेला फॅक्टर आहे असं देशमुख सांगतात. उदाहरणार्थ बंगालमध्ये ममता दिदी निवडून येतात, लोकसभेला भाजपच स्वीप मारतो. लोक 2 वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये वेगवेगळं मतदान करतात. त्यात बोलण्याच्या ओघात त्यांनी सांगितलं, योगी आदित्यनाथ, जिथे जातीय उतरंड फार मोठ्या प्रमाणावर आहे, ते योगी आदित्यनाथ महिलांसाठी सर्वाधिक शौचालय बांधले म्हणून मोठ्या प्रमाणावर महिलांनी त्यांना मतदान केलं. सुरक्षेचा मुद्दा होता, क्राईमचा मुद्दा होता, महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा होता म्हणून शौचालयाच्या मुद्द्यावरून महिलांचं फार मोठ्या प्रमाणावर त्यांना मतदान झालं. पुढचं वाक्य त्यांनी आज सांगितलं, त्या निवडणुकीत शौचालयांचा मोठा त्यांना आधार मिळाला, व्यक्तिगत स्वच्छतागृहांचा मोठा आधार मिळाला. तो या निवडणुकीत मिळेल असं नाही, या निवडणुकीत आणखीन वेगळं काहीतरी व्यक्तिगत लाभाची योजना द्यावी लागते. त्याला म्हणतात अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरशी सामना करण्यासाठी व्यक्तिगत लाभाच्या योजना प्रभावीपणे राबवणं. 80 कोटी लोकांना मोफत धान्य नरेंद्र मोदी देतात. त्यालाच म्हणायचं असतं अँटी इन्कम्बन्सी थोपवण्यासाठी स्वीकारलेला एक राज्यमार्ग. हाच पॅटर्न आता हा भाजपचा पॅटर्न. अनेक राज्य सरकारी म्हणजे जी विरोधात आहेत ती सुद्धा व्यक्तिगत लाभाच्या योजनांवर भर द्यायला लागलेली आहेत. 80 कोटी लोकांना मोफत रेशन हे त्याचंच एक उदाहरण आहे. ह्या मुलाखतीचा संदर्भ मी का घेतला तर हा भारतीय जनता पक्षाचा पॅटर्न खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील नगर जिल्ह्यात राबवत आहेत. परवा गंमत बघा, परवा सकाळमध्ये मोठी बातमी आहे की तेलंगणाच्या निवडणुकीमध्ये
भाजपचे रणनीतिकार अमित भाई शाह यांनी सांगितलं, तुम्ही भाजपला मतं द्या, आम्ही तुम्हाला रामलल्लाच्या दर्शनासाठी तेलंगणातल्या सर्वांना आम्ही मोफत सहल म्हणजे मोफत अयोध्या सहल घडून आणू, मोफत अयोध्या वारी घडून आणू. हे बघा, आता शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये 50,000 महिलांची पंढरपूरची तुळजापूरची दर्शनवारी झाली. ही शिर्डी विधानसभा मतदारसंघातली महिलांची दर्शनवारी, ज्या महिलांना सहसा बाहेर जायला मिळत नाही त्या महिलांच्या दृष्टीने ही अप्रूपाची गोष्ट आहे. जी मंडळी चर्चा करतात त्यांच्या घरातल्या महिलांना सहजपणे कुठेही जाता येतं, पण ज्यांना जाता येत नाही अशांची संख्या मोठी आहे. ही सुद्धा एक व्यक्तिगत लाभाची योजना आहे. 1,00,000 कुटुंबापर्यंत 5 किलो साखर देणे ही सुद्धा व्यक्तिगत लाभाची, त्या निमित्ताने लाभार्थ्यांची संपर्क साधण्याची योजना आहे. हा भारतीय जनता पक्षाचाच पॅटर्न आहे आणि हाच भारतीय जनता पक्षाचा पॅटर्न सुजय विखे पाटील नगर जिल्ह्यामध्ये म्हणजे प्रामुख्याने दक्षिणेत आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये राबवता आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी जो मगाशी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, व्यक्तिगत लाभाचा वोटर हा सायलेंट वोटर असतो. जो मोठा लाभार्थी असतो, ज्याला मोठ्या अपेक्षा असतात, तो चर्चा करतो. चर्चा न करणाऱ्या सायलेंट वोटरवर भाजपने जसं लक्ष केंद्रित केलं, त्या पाठोपाठ इतर विरोधकांनी त्यांचं लक्ष केंद्रित केलं. तोच पॅटर्न मगाशी मी सांगितल्याप्रमाणे विखे पाटील आपल्या दक्षिणेत आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये राबवत आहेत. आता राहिला राजकीय संघर्षाचा विषय. राजकीय संघर्ष आणि विखे पाटील घराणं हे काही नवीन नाही, त्यांच्या विरोधकांनाही नवीन नाही आणि त्यांनाही नवीन नाही. ज्या गणेश कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साखर वाटप असेल किंवा देवदर्शन असेल, या 2 मोठे इव्हेंट राबवले गेले. तो गणेश कारखाना यापूर्वीही कधी विखे पाटलांच्या म्हणजे प्रामुख्याने महसूल मंत्री विखे पाटलांच्या निवडणुकीच्या माध्यमातून कधीही त्यांच्याकडे आलेला नाही. उलट या कारखान्यातून माजी मंत्री दिवंगत शंकरराव कोल्हे साहेब आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा संघर्ष जिल्ह्याने फार जवळून पाहिला आहे. त्याआधी दिवंगत खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार साहेब यांचाही घनघोर संघर्ष, कायदेशीर लढाया, कोर्ट कज्जे या राज्यभरातल्या मीडियानी जाणले आहेत, त्यावर लिखाण केलं आहे. त्यानंतर मी पत्रकार असताना श्रीरामपूरचे आमदार भानुदास मुरकुटे विरुद्ध दिवंगत खासदार बाळासाहेब विखे पाटील यांची झालेली घनघोर लढाई जिल्ह्याने पाहिली आहे. मुळा प्रवराचे अध्यक्ष महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असताना ज्या आक्रमक पद्धतीने त्याला मुरकुटे साहेबांनी विरोध केला, त्यातून जो मोठा संघर्ष झाला तो आपण डोळ्यांनी पाहिलेला आहे. म्हणजे संघर्ष हा विखे पाटलांनाही नवा नाही, विखे पाटलांच्या विरोधकांना नवा नाही. विखे पाटील विरुद्ध उर्वरित जिल्हा हे समीकरण यापूर्वी अनेकदा जिल्ह्यांनी अनुभवलं आहे. विरोधकांना आणि विखे पाटलांना संघर्ष नवा नाही. संघर्षाचं रूप बदललं, पिढी बदलली. आता कोल्हे साहेबांचे नातू विवेक कोल्हे आणि विखे पाटलांचे प्रतिस्पर्धी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची गणेशवर सत्ता आली आहे. त्या माध्यमातून शिर्डी विधानसभा मतदारसंघात संघर्ष सुरू झाला आहे. तसा पारनेरचे आमदार निलेश लंके आणि भाजपचे माजी पालकमंत्री विद्यमान विधान परिषदेचे आमदार प्राध्यापक राम शिंदे एकत्र येऊन नगर दक्षिणमध्ये विखे पाटलांच्या विरोधात संघर्षाला उभे ठाकले आहे. संघर्ष तोच आहे, समीकरणं तीच आहे, माणसं बदलली आहे. चौथ्या पिढीचा विखे परिवाराच्या चौथ्या पिढीचा युवा प्रतिनिधी म्हणून खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांची राजकारणात गेल्या 4.5 वर्षापासून एंट्री झाली आहे. मुद्दा स्वभावाचा आहे. मला चांगलं आठवतं ज्या वेळेस दिवंगत खासदार बाळासाहेब विखे पाटलांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना प्रवरा कारखान्याचं चेअरमन केलं, त्यावेळेस त्यांचे कार्यकर्ते असं म्हणायचे, खासदार साहेब मॅच्युर्ड आहेत, प्रेमाने वागवतात, मात्र चेअरमन साहेब तापट आहे, त्यांनी स्वभावात बदल करायला हवा. आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पित्याच्या भूमिकेत आहे, त्यांचे पुत्र खासदार आहेत. आता लोक म्हणतायत की आमदार साहेब मॅच्युर्ड आहे, नामदार साहेब मॅच्युर्ड आहेत, दादांनी स्वभावात बदल करायला हवा. शेवटी हा काळ आहे, काळ बदलत आहे. कालाय तस्मै नमः हाच या राजकारणाचा एक, जसा तो त्रिकालाबाधित सत्य आहे तसं राजकारणाला सुद्धा हाच नियम लागू होतो. आज
खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांचा वाढदिवस आहे. त्यांची काही विधानं, त्यांची म्हणजे मीडियामध्ये चर्चा होईल अशी विधानं देणं, हे आजोबाच्या पावलावर पाऊल ठेवून ते पुढे चालतात. त्यांच्या प्रत्येक विधानामागं त्या त्या काळातला संदर्भ दडलेला असतो. त्यापैकी मी तुम्हाला 3 विधानं सांगतो. त्यातलं पहिलं विधान आहे, मी केंद्रात मंत्री झालो तर आश्चर्य वाटू देऊ नका. दुसरं विधान, शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये पुढचा आमदार कदाचित मीच असेल आणि त्यांची ह्या 2-3 विधानांमुळं मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्ये झालेली चर्चा ही अलीकडची उदाहरणं आहेत. ते उत्तम म्हणजे मगाशी मी सांगितलं तुम्हाला, संसदेतली सुद्धा त्यांची भाषणं गाजली आहेत. असं हे विखे परिवारातल्या, विखे घराण्यातल्या 4थ्या पिढीचा एक युवा नेता जिल्ह्याच्या, राज्याच्या, जिल्ह्याच्या आणि केंद्रातल्या राजकारणात उतरला आहे. त्यांच्या राजकारणाच्या स्वरूपाचं मी केलेलं विश्लेषण, घेतलेला धांडोळा आपणास आवडला असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.